तर तुम्ही बघू शकता ते आहे विधान भवन मुंबई. आणि ते बघा एकदम तिकडं सगळ्यात मोठे मोठे जहाज मी जे यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो ते आज मला साक्षात म्हणजे दुरून का होईना पण बघायला भेटलं. आणि सो हे गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. तर खूप दिवसाच्या नंतर म्हणजे खूप दिवसांत मी ब्लॉग बनवत आहे. आज मी जिथं आलो असेल ते माझ्यासाठी माझं एकदम म्हणजे गॉड मोमेंट आहे. सो हे गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग. तर खूप दिवसाच्या नंतर म्हणजे खूप दिवसांत मी ब्लॉग बनवत आहे. आज मी जिथं आलो असेल ते माझ्यासाठी माझं एकदम म्हणजे गॉड मोमेंट आहे. तर तुम्ही बघू शकता ते आहे विधान भवन मुंबई. आणि ते बघा एकदम तिकडं सगळ्यात मोठे मोठे जहाज मी जे यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो ते आज मला साक्षात म्हणजे दुरून का होईना पण बघायला भेटलं. आणि आपलं SBIची बिल्डिंग बघू शकता तुम्ही लोगो. लुक ॲट दिस रूम. हां आता आधी सोबत आमच्या दुसरे होते म्हणा. आणि आपण सोबत जे आलो आहे आठवले सरांसोबत आलेले आहो जे की MSCBमध्ये बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर हिंगोली त्यासोबत आपण इथं आलेले आहो. ते विधान भवन जबरदस्त. नंतर आता अजून आपला शूट बाकी आहे. तिथे गेल्यानंतर तिथलं काही क्लिप शूट वगैरे करणार आहे. आणि भाऊ आपण किती मधल्या बिल्डिंगवर आहो? 26व्या फ्लोअरवर आपण आहे. आणि बघू शकता तुम्ही ही बिल्डिंग सगळी छोटी वाटायली आमच्यासमोर. आणि म्हणजे सगळ्याच बिल्डिंग छोट्या वाटायला. आम्ही फक्त 26 फ्लोअरवर. आमच्यावरी अजून कधीतरी फ्लोअर असतील 8-9 फ्लोअर बाकी असतील. बघा बाजूचे बिल्डिंग्स. अँटेलिया हाऊस कुठं आहे माहीत नाही आपल्याला. जायचं आहे पण जर आजचा दिवस जर आपण इथं स्टे केला तर तिकडं पण जाऊन येऊया. बघू शकता स्पेशल कॅबिन जर अभ्यास करायचा असेल तर म्हणजे काही इम्पॉर्टंट वर्क तर इथं लॅम्प लाईट आहे. आणि पाण्याची सुविधा आपल्याला लुक ॲट दिस. दारूचा खंबा काही चिल ते पण आहे. आणि हां सगळ्यात मेन ते पण तुम्हाला दाखवायचं राहिले ते दाखवतो तुम्हाला. एक मिनिट चेक करा. हे आहे याचं इंट्रोडक्शनची गरज नाही. लुक ॲट दिस. हे आहे तुमचं चाबी खाना म्हणजे काय ठेवू शकता तुम्ही. आणि इथे चाय बी करून तुम्ही तुमचं पिऊ शकता. आणि इकडं बघा हे आहे कुठे गेली भाऊ फ्रीज. अच्छा फ्रीजमध्ये आहे. त्याला कसं ओपन करायचं. जिथं माझ्या मित्रांची कमी पडायली किंगफिशर आणि ते आपल्याला वरचं आहे पण आपण हे पण नाही पिणार. पण हे ट्राय करूया आपण. आव्या स्पार्कलिंग ट्राय करूया. कॅडबऱ्या पण आहेत पण. आणि हर कॅडबरीवर यांच्या हॉटेलची मार्केटिंग नव्हतं आहे. हॉटेल ट्रेडेंट म्हणून त्याच्यावर आपल्याला बेटर भेटते. चला तर आपण ट्राय करूया. सो हे गाईस तर आपल्याकडे आहे ॲवा स्पार्कलिंग विथ नॅचरल मिनरल्स. आय थिंक ही पाण्याची बॉटल आहे. चला तर आपण लावायला ओपन करूया. एकदम स्लिप है वो. ये मौका मैं आपको देता हूँ ओपन करने के लिए. काहीतरी अलग आहे. आय थिंक टेक्नॉलॉजी आहे काहीतरी. 1 मिनिट. ओके स्प्राईट सर काय सेम बघू शकता तुम्ही. आणि याच्यात आपण टाकून घेऊया. भाऊ 250 रुपयाचं पाणी. 250 रुपयाचं. 250 रुपये का वाटर है तो इसका मतलब मैं नहीं. विराट कोहली किती रुपये पीते? 10,000. नहीं वो एवढं नाही. सस्ता अमेरिकन नहीं वो भाई. चेयर्स पाणी आहे ना. पिऊन तर काय काय आता मिनरल म्हणजे पाणीच असतं. कसं आहे हे जे आहे माफ करो लेकिन ये मला असं वाटलं की दारू मध्ये मिक्स करून पितात. अच्छा सोडा आहे का? आईस दिस इज अ सोडा. तर आम्ही नाही पिणार त्याला. कॅन्सल. नवीन बॉटल आणूया. नवीन आणूया आणि ट्राय करूया. कारण की
आपल्याला आहे सोडा प्यायचा नाही, ते दारूमध्ये मिक्स करून प्यायचं आहे. भाऊ रेड कलरचं स्प्राईट पाहिजे. रेड कलरचं स्प्राईट नाही, कोको कोलाच एक स्प्राईट घेतो, एक फंटा घ्यायला. एकच घे हो, दुसरी तुला नाही जात. ठीक आहे, एकच एवढं चिल्ड आहे नाही, लय म्हणजे लय चिल्ड आहे. कोको कोला होऊ शकता 26 वरचा फ्लोअर 24, 23 आणि इथं फ्लोअर नंबर आहे लास्ट जे आहे ते 33 आहे. 33 नंबर हे बघा, इकडं पण तेवढेच नंबर दिले आहेत. 33 आता आले 10, 26 मधलं आता आले एकदमच एवढं स्पीडनं खाली गेली की 10 नंबर आले बघा. पोलस लाईन नाव पण आले. चला सो हे गाईस, तर मी जे आहे आपला रूममधून बाहेर आलेला आहे आणि आम्ही आता आल्या एक छोटासा फूड टूर करण्यासाठी मुंबई सिटीमधला. तसं तर माझा सकाळी नाश्ता झाला होता, त्यानंतर मी दिवसभर बाहेर शूटलाच होतो. तर आपला शूट वगैरे झालेला आहे आणि आता आपण एक स्ट्रीट फूड म्हणू शकतो, आपण स्ट्रीट फूड जे आहे ते ट्राय करणार आहोत. तर भाऊ आपल्यासोबत आहे, बघू शकता तुम्ही. आणि ते वाला आपलं हॉटेल आहे आणि हॉटेलच्या ठीक राईट साईडला आपल्याला जे ते एक सेक्शनच आहे, म्हणजे समजा तुम्ही त्या पूर्ण गल्लीमध्ये जे आहे ते आपल्याला फूडच भेटतात तुम्हाला खायला. तिथे छोले भटुरे आहे, खूप प्रकारचे व्हेरायटीचे आहेत. पण आपण जे आपल्याला पसते तेच ट्राय करूया, कारण की जास्त जे काय म्हणतात मसाल्याचं जे फूड आहे ते थोडं मी अवॉइड करते, कारण की इकडे जे वातावरण जे आहे ते दम्मट झाले, म्हणजे चिकट झाले. बघू शकता तुम्ही फेसवर 2-3 बार फेस वॉश केल्याच्या नंतर पण सेमच फेस वॉश आपलं जे स्किन जे आहे ते. आणि चला तर आपण जाऊया. तर आपण हे ट्राय केले व्हेज पुलाव, जे की पनीरमध्ये आहे, पनीर पुलाव म्हणू शकता. आणि हे जे आहे स्टोर तसेच खूप सारे आहे समोर, पण स्ट्रीटवाले पण ते थोडंसं सकाळी जे होते ते बंद झाले, त्यामुळे ते मला तर स्पेशली खायचं होतं म्हणजे आपलं छोले भटुरे. पण छोले भटुरेचे स्टॉल वगैरे बंद झाला आहे आता, आय थिंक थोडा वेळ अजून चालू होईल. पण आता भूक लागली असल्यामुळे आम्ही हेच घेतलं आहे व्हेज पुलाव. तर ट्राय करूया, चला तर मग. तर आपलं फूड वगैरे आपण खाल्लेलं आहे आणि बेस्ट होता आणि जबरदस्त 120 रुपयामध्ये जे पनीर पुलाव एकदम बेस्ट होता. तर टाईम खूप झाला आहे आणि मी इथंच आपला ब्लॉग स्टॉप करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाराज.